प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राजकारणात केलं जाणारं कौतुक हे कधीच पूर्ण कौतुक नसतं आणि केलेली टीका ही कधीच पूर्ण टीका नसते असं म्हटलं जातं। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात याच म्हणीचा प्रयत्न येताना दिसतोय। सुनील तटकरे नाराज आहेत का? कारण निवडणूक आयोगाला दिलेल्या पक्षाच्या पत्रातून त्यांचं नाव आणि प्रदेशाध्यक्ष पद वगळल्याचं समोर आले। त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे। याच पार्श्वभूमीवर तटकरे यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली। या भेटीनंतर सगळ्यांचं लक्ष पवार काय बोलणार याकडे लागलं होतं आणि नेहमीप्रमाणे पवारांनी पुन्हा एकदा राजकीय गुगली टाकली। पवारांनी तटकरे आणि पटेल यांचं कौतुक केलं, पण त्याचवेळी सुनेत्रा पवार यांच्या गुणग्राहकतेवर अप्रत्यक्ष सवालही उपस्थित केला। या एका विधानामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाली, कारण पवारांचं कौतुक मान्य केलं तर तटकरे यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचं मान्य करावं लागेल आणि जर ते नाकारलं तर तटकरे आणि पटेल यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहील। या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनीही शब्दांची काळजीपूर्वक जुळवाजुळव करत प्रतिक्रिया दिली। विशेष म्हणजे पवारांनी पार्थ पवार आणि जय पवार यांचीही कौतुक केले, पण या कौतुकामध्ये स्पष्ट फरक जाणवत होता। ते खरंच कौतुक होतं की अप्रत्यक्ष टीका, हे मात्र समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय। राजकारणात जखम ताजी असताना त्यावर फुंकर घालण्याला खूप महत्त्व असतं। पवारांनी तटकरे यांच्या नाराजीवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यामुळे ही जखम भरून निघेल की आणखी चिघळेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा आज जागर।